आपण व्हिडिओमध्ये धातूचे गुणधर्म यांचा अभ्यास केला. आपण आज या पाठामध्ये मॉलिक्युलर अरेंजमेंट ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅस, घन पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ यांच्यामध्ये रेणीय व्यवस्थापन कसं असतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला समजून घ्या यांच्यामध्ये रचना कशी असते. मी बोर्डावर लिहिलेलं आहे पहा, 3 आकृत्या काढलेल्या आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या आकृत्या म्हणजे पहा तुम्ही, सॉलिडच्या मध्ये आपण जे कण दाखवले आहेत ते अगदी जवळ 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 मांडलेले आहेत पहा. म्हणजे सॉलिडमध्ये सगळे पार्टिकल कसे असतात, एकमेका जवळ असतात, अगदी जवळ. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये रिकामी जागा असते का, रिकामी जागा नसते. यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस ज्याला म्हणून आपण तो कमी असतो, लेस इंटरमॉलिक्युलर फोर्स स्पेस. लक्षात, हा इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आकर्षण बल कणामध्ये काय असेल, साहजिकच जास्त असेल. म्हणून सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो, स्ट्रॉंग असतो. याचं उदाहरण जर घ्यायचं आपलं तर उदाहरण अगोदर लक्षात घेऊ आपण. एक्झाम्पल, सर्व धातू, अपवाद मर्क्युरी बरं का. त्यानंतर द्रवामध्ये पाहिलं तर पहा, इथं हे पार्टिकल कसे पहा, दूर 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 थोडे ठेवलेले आहेत. या पद्धतीने दूर दूर असतात, त्यामुळे याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो, जास्त असतो. यांच्यामध्ये रिकामी जागा जास्त असल्यामुळे त्या कणामध्ये आकर्षण कसं असेल, कणामध्ये आकर्षण कमी असेल. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं. लक्षात. उदाहरण याचं जर पाहिलं आपण तर एक्झाम्पल याचं वॉटर घ्या, द्रवाचं उदाहरण. गॅसेस मध्ये आपण जर रचना मांडली पहा, पार्टिकल्स दूर 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 दाखवलेले आहेत. म्हणजे या दोन्ही पेक्षा याच्यामध्ये स्पेस जास्त असतो. कोणामध्ये, गॅसमध्ये, वायू याच्यामध्ये हा स्पेस जास्त असतो. इंटरमॉलिक्युलर स्पेस जास्त असल्यामुळे या कणामध्ये आकर्षण असतं का, आकर्षण नसतंच, निग्लिजिबल असतं किंवा नसतंच. लक्षात. त्यामुळे हे वायूचे सगळे पार्टिकल्स एकमेकांपासून सहजपणे दूर जाऊ शकतात. लक्षात. म्हणून आपल्या इथं पहिला पॉईंट डिफरन्स काय मानता येईल, यामध्ये पहिला पॉईंट मानता येईल, यामध्ये लेस इंटरमॉलिक्युलर सॉलिड्स दे हॅव लेस इंटरमॉलिक्युलर स्पेस. हा पहिला पॉईंट मानता येईल. द्रवामध्ये पाहिलं तर आपण काय आहे, पहिला पॉईंट याच्यामध्ये दे हॅव मोर इंटर मॉलिक्युलर स्पेस. वायूमध्ये पहा सर्वात जास्त आहे, दोन्हीपेक्षा जास्त आहे, सॉलिड आणि लिक्विडपेक्षा. दे हॅव व्हेरी लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस. एक लक्षात ठेवा, स्पेस कमी असेल त्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो, जास्त असतो. इथं स्पेस कमी आहे म्हणून याच्यामध्ये इंटरनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल, दे हॅव मोर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स. आता इथं स्पेस कसं आहे, त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे इथं अट्रॅक्शन कमी होईल का वाढेल, कमी होईल. दे हॅव मॉडरेट इंटर मॉलिक्युलर स्पेस. मॉडरेट म्हणा किंवा सॉलिड पेक्षा कमी असते म्हणा. दे डू नॉट हॅव इंटर मॉलिक्युलर फोर्स. पहा, या 2 मुद्द्यावरून तिन्हीचे गुणधर्म वेगळे कसे आढळतात पहा. इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असल्यामुळे सॉलिडला डेफिनेट आकार असतो आणि आकारमान असतं. त्यांचा आकार बदलत नाही, कॉम्पॅक्टली हेल्ड आहेत. पार्टिकल्स आर कॉम्पॅक्टली हेल्ड, इथं लूजली हेल्ड अँड दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून खूप दूर असतात. हाही पॉईंट आपल्याला करता येतो. पार्टिकल्स आर इन सॉलिड, particles or constituents are compactly held. इथं कसे आहेत पहा, पार्टिकल, कॉन्स्टिट्युएंट्स लूजली. in solid, in liquid,
particles are loosely held. The particles are apart from each other. समजलं? यामुळे सर्व घन पदार्थांना काय असतो? निश्चित आकार असतो. दे हॅव definite shape and volume. They do not have definite shape but have definite volume. म्हणजे द्रवाचा आकार कसा असतो? आपण पाण्याला भांड्यात ठेवलं तर भांड्याचा आकार येतो, ग्लासात ठेवलं तर ग्लासाचा आकार येतो. याचा आकार कंटेनरनुसार बदलतो. पण इथं वायूमध्ये पाहिला आपण, दे डू नॉट हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी आहे, इंटरनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, म्हणून हे कसे असतात? सॉलिड नॉन कॉम्प्रेसेबल्स. दे आर नॉन कॉम्प्रेसिबल. म्हणजे याच्यावर आपण जर दाब दिला तर त्यांचा आकार बदलतो का? बदलत नाही. इथं द्रवावर दाब आकार बदलू शकतो. दे हॅव किंवा दे आर moderate compressible. Gases are more compressible. Understand up to this point? You know that in room temperature the matters have a three physical state. The first is the solid state, second is the liquid state, third is the gaseous state. What is the arrangement of these constituents in the solid, liquid and gas? Try to understand. You see on the diagrams, this is the structures of solid matters, this is the structures of liquid matter, and this is structures of gaseous matters. In these solid matters, each particles are held very, very closely. Due to this reason, the empty space present in the solid is very, very less. Due to presence of the less intermolecular space, they have more intermolecular force of attraction. Due to these two reasons, which one? First is they are compactly held and they having the less intermolecular space and more force of attraction. The shape of solid is not changed. They are very rigid. They have a high melting point and boiling point due to this reason. I understand. Therefore, on this basis, we conclude that the solid particles have definite shape and volume. The solid particles are non-compressibles. But in case of liquid, you see here, these particles are slightly loosely held. Therefore, they have a slightly more intermolecular space as compared to solid, and they have a less intermolecular force as compared to solid. Therefore, liquid matters are easily flow from one place to other place, like a water. Example is water. I don't know. Next, due to presence of more intermolecular force, space and less intermolecular force, the particles are loosely held, and therefore they do not have a definite shape but they have definite volume. And due to presence of the more space, they are compressible as compared to solid. Understand? In case of gas, all these particles are very, very loosely held. They are apart from each other. There is very, very, very large distance in between the two particles. It means that they have a more intermolecular space and very less or not intermolecular force of attraction between the particles. Due to these two reasons, the gaseous matter do not have definite shape and definite volume,
and they are easily diffuse or flow from one place to other place, and they are highly compressible due to presence of large empty space in the gaseous matters. I understand this is the difference between the arrangement of this is the difference between the arrangement of the solid, liquid and gaseous particle. Which type of question may be asked in the examination will be given below the video in the description box. लक्षात, या पॉइंटवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत हे मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिकवलेला भाग शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे, तो वाचून घ्या आणि त्याची स्क्रीनशॉट काढा आणि होमवर्क्स हे तुम्ही जर खाली दिलेले प्रश्न सोडवलात तर हा भाग निश्चितपणे तुमचा परफेक्ट होईल. धन्यवाद.